हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू ट्युटोरियल चॅनल। आज आपण पाहणार आहेत क्लास 6 चा दुसरा चॅप्टर, त्याच्यामधला पार्ट सेकंड पाहायचा आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स मध्ये पहिली पाहिली होती ती होती ग्रोथ। आता आपण पाहणार आहेत ते म्हणजे दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स, तर ती कुठली आहे तर ती आहे रेस्पिरेशन। आता रेस्पिरेशन म्हणजेच काय तर श्वास घेणं, इनहेल करणं, एक्झेल करणं, ठीक आहे। आता इनहेल करणं म्हणजेच काय, श्वास आत घेणं, आणि एक्झेल करणं म्हणजेच काय, श्वास बाहेर सोडणं। आता आपण काय करतो, सगळेजणच रेस्पिरेशन करतात, प्राण सुद्धा करतात आणि ॲनिमल सुद्धा करतात। आता आपल्याला काय आहे, नाक आहे, बरोबर आहे, नोज आहे। आपल्याला जेवढे पण काही ॲनिमल्स आहेत तर त्यांना नोज आहे रेस्पिरेशन करण्यासाठी। पण तेच माशांमध्ये ते काय, त्यांना काय असतात, गिल्स प्रेझेंट असतात। गिल्स म्हणजेच काय, त्यांचे कल्ले, त्या कल्ल्यांमधून ते काय करतात, रेस्पिरेशन करतात। आता वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय माहिती आहे सगळ्यांना? वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो H2O। हे सांगण्याचं कारण की आता माशांना सुद्धा ऑक्सिजन लागतो, करेक्ट आहे। आता मासे काय हवेत तर येऊन ऑक्सिजन घेऊन डबल खाली जात नाहीत ना, मग हे काय करतात मासे, जो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला जो ऑक्सिजन असतो तर तो काय करतात, वापरतात, जेणेकरून त्या काय करतात, रेस्पिरेशन करतात। लक्षात आलं? त्यानंतर जेवढ्याही काही प्लांट्स असतात तर त्या प्लांट्स वरती छोटे 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 मायक्रोस्कोपिक पोर्स असतात, म्हणजेच काय तर छिद्र असतात। तर त्या छिद्रांमधूनच गॅसेस काय करतात, रिलीज करतात, जेणेकरून त्यांना इझिली बाहेर गॅसेस पाठवता येतील। त्यांना काही नाक प्रेझेंट नसतं, त्यांच्यावरती छोटे छोटे मायक्रोस्कोपिक पोर्स प्रेझेंट असतात। गॉट इट? त्यानंतर रेस्पिरेशनची अगदी साधी, सिंपल आणि सोपी डेफिनेशन बनते, ते म्हणजे टू इनहेल ऑक्सिजन अँड एक्झेल कार्बन डायऑक्साइड, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन। एवढी साधी सरळ सोपी व्याख्या आहे, सर्वांनी पाठ करा। पेपरमध्ये रिकामी जागामध्ये फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारली जाते 101%। तर आता हे मायक्रोस्कोपिक पोर्स काय आहेत ते आपण पाहूयात। आता जेवढं शक्य होईल तेवढं झूम करून आपण पाहूयात, जेणेकरून आपल्याला मायक्रोस्कोपिक पोर्स दिसतील। तसं पाहायला गेलं तर हे कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली इझिली दिसतात, बट आपण जेवढं पॉसिबल आहे तेवढं तर करून पाहूयात। थोडं ब्लर होतोय बट ठीक आहे, बघूया। जसं जसं आपण जास्त जवळ जाऊ तसं तसं थोडं थोडं अजून ब्लर व्हायला लागले, बट ह्याच्यावरती पोर्स असतात हे सिद्ध करण्यासाठी अजून आपलं एक एक्सपेरिमेंट आहे, तर ते सुद्धा आपण ट्राय करून पाहूयात। चला तर बघ, आता आहे कणी आपल्या झाडाला एक कॅरीबॅग बांधून ठेवायची आहे, आणि कॅरीबॅग बांधल्यानंतर जवळपास 25 ते 30 मिनिटानंतर मी येऊन पाहिले, आणि तिथं आपल्याला झाडावरती छोटे छोटे त्या कॅरीबॅगच्या आतमधनं ड्रॉपलेट्स दिसायला लागलेले आहेत। ते बघा, जसं झूम करून तसं आपल्याला आणखीन जास्त दिसत आहेत। याचाच अर्थ असा होतो की पानांच्या लीफ मधून सुद्धा गॅसेस काय करतात, बाहेर पडतात, आणि त्याच्यामध्ये वॉटर इन द फॉर्म ऑफ एक्सक्रीशन म्हणून काय करतात, ते बाहेर पाडतात। आता ही वेल होती तर त्याला कुठल्याही प्रकारचं अडिंक वगैरे काही येणारं नव्हतं, पण आता आपण पाहू शकतो की तिच्या पानांना जर मी कॅरीबॅग बांधली तर त्याच्यावरती आपल्याला स्पष्ट आता आहेत ना ड्रॉपलेट्स दिसायला लागलेले आहेत। जरा हळू नीट पाहते पहा, ड्रॉपलेट्स आपल्याला काय व्हायला लागले, दिसायला लागले। त्याचाच अर्थ झाडांना काय असतात, मायक्रोस्कोपिक पोर्स प्रेझेंट असतात। आजच्यासाठी एवढंच। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू अँड टेक केअर।